Hello, one and all. Today we should discuss about what is the Lord Macaulay Minute. Lord Macaulay Minute. It is introduced English in British India. Come out in 2nd February 1832. So Lord Macaulay here. Introduction of the Lord Macaulay's Minute is that the beginning of the British system of education in India can be traced with the Macaulay's Minute. याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की भारतामधील जी काही ब्रिटिश प्रणाली सुरुवातीला जी आलेली होती त्यावेळेस हा जाहीरनामा जो काही आहे तो तेव्हापासून तो होता. म्हणजे 1947च्या अगोदर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यावेळेस इंडियन एज्युकेशन कसं असलं पाहिजे याच्याबद्दल विचार जो काही आहे तो लॉर्ड मॅकॉले यांनी केलेला होता. Macaulay was the first Britisher to ridicule and criticize the Eastern system of the education. मॅकॉले जो काही आहे तो हा फर्स्ट असा व्यक्ती होता आणि त्याच्या कार्यामुळे त्यांनी जे काही काम केलेलं होतं त्याच्याचमुळे त्याला लॉर्ड ही जी काही पदवी आहे ती पण त्याला देण्यात आलेली होती. त्याने खऱ्या अर्थाने भारतामध्ये कशा पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे असं त्याने तो विचार केलेला होता. त्यामुळे त्याने पूर्व शिक्षण प्रणालीचा त्याने उपवास आणि त्याने टीका केली आणि असा टीका करणारा तो पहिला ब्रिटिश म्हणून ओळखला जात असतो. तर ह्या लॉर्ड मॅकॉलेने याच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचे मेन फीचर्स कुठले होते की व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ द मॅकॉले मायन्यूट, त्याचे नेमके वैशिष्ट्य कुठले होते. तर मॅकॉले मायन्यूट प्रमोट द इंग्लिश लिटरेचर अँड नॉट द संस्कृत ऑर अरेबिक ऑर अ पर्शियन लिटरेचर. मॅकॉलेच्या मते किंवा त्याने जो काही जाहीरनामा त्याने जाहीर केलेला होता तर त्याच्यामध्ये इंग्रजी जे काही साहित्य आहे किंवा संस्कृत जे आहे किंवा अरेबिक भाषा आहे किंवा पर्शियन लिटरेचर ह्या कुठल्याही साहित्यास त्याने प्रोत्साहन दिले नाही. त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश लिटरेचर असावं असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे लिटरेचर इज नथिंग बट इंग्लिश लिटरेचर असंच तो सतत म्हणत असायचा. ही डी नॉट फेवर द यूज ऑफ द मदर टंग ॲज अ मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन. मॅकॉलेच्या मते शिक्षणाचं जे काही माध्यम आहे ते मातृभाषा नसावं असंच त्याला वाटायचं. त्याच्या मते मातृभाषा ही जी काही आहे ती अनुकूल नाही आहे असं तो सतत म्हणत असायचा आणि त्याने त्याच्या जाहीरनाम्यात पण त्याच पद्धतीने ते वक्तव्य केलेलं आहे. ही गिव्हिंग द वेस्टर्न एज्युकेशन टू इंडियन एज्युकेशन. त्याने पाश्चात्य शिक्षण जे काही आहे किंवा पाश्चात्य शिक्षणातील जे काही लिटरेचर आहे किंवा ज्या लँग्वेजेस आहे त्याने भारतीय शिक्षणाला दिलेल्या होत्या. अगेन कंट्रीब्युशन ऑफ द मॅकॉलेज मायन्यूट इन द हिस्ट्री ऑफ द इंडियन एज्युकेशन कॅन बी समराइज इन द फॉलोइंग पॉईंट्स. मॅकॉलेने कुठल्या पद्धतीने भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कुठल्या गोष्टी असणं अपेक्षित आहे असं त्याला वाटत होतं. द फर्स्ट वन दॅट इज ही ओपन द डोअर ऑफ द वेस्टर्न सायन्स लिटरेचर फॉर द इंडियन्स. तो असं म्हणत होता की भारतीयांसाठी विज्ञान आणि साहित्याचं दार जे काही आहे ते उघडलेलं आहे. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमधून जे काही विज्ञान आहे किंवा पाश्चात्य संस्कृतीचे जे काही साहित्य आहे हे साहित्य भारतीयांना ते देण्यात यावं किंवा त्यांना त्याचं ज्ञान जे काही आहे ते त्याला मिळावं असं मॅकॉलेचं म्हणणं होतं. अगेन ऑल्सो ही ब्रॉट ॲन एंड टू द ओरिएंटलिस्टिक अँड अँग्लिस्ट कॉन्ट्राव्हर्सी. तसंच त्या जो काही ओरिएंटलिस्ट आणि अँग्लिस्ट यांचा जो काही वाद होता ह्या वादविवादाला त्याने अंत केलेला होता. आता ओरिएंटलिस्ट याचा अर्थ काय की दे आर लर्निंग अँड स्टडिंग इन एशियन सब्जेक्ट्स. मग त्याच्यामध्ये मुस्लिम लिटरेचर असेल किंवा त्या भाषा असतील ती कल्चर असेल. आणि अँग्लिस्ट याचा अर्थ की याच्यामध्ये राजाराम मोहन राय जे की आहे त्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होता की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की इंग्लिश लिटरेचर जे आहे त्याला जास्त प्रमाणामध्ये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॉर्टन्स दिलं गेलं पाहिजे किंवा त्याला फेवर केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे स्टुडंट्सने किंवा लर्नर्सने काय केलं पाहिजे तर इंग्लिश लँग्वेज त्याचे जे काही प्रोनाऊन्सिएशन किंवा त्याचं जे लिटरेचर आहे तेच त्यांना लर्न करणं शिकणं ते अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं होतं. सो अगेन की त्यांनी काय केलेलं आहे द कंट्रीब्युशन ऑफ द मॅकॉले मायन्यूट कॅन द हिस्ट्री ऑफ द इंडियन एज्युकेशन कॅन बी. पुन्हा तो काय म्हणत होता त्याच्यामध्ये की ही टोटली इन द फेवर ऑफ द इंग्लिश लँग्वेज ड्यू टू द फॉलोइंग पॉईंट्स. दॅट इज इंग्लिश इज अ की टू द मॉडर्न नॉलेज. त्याचं असं म्हणणं होतं की इंग्रजी ही आधुनिक ज्ञानाची गुरुकिल्ली आहे की ज्याच्यामुळे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरचं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये जे काही लिटरेचर आहे किंवा डिफरंट टाईप ऑफ लँग्वेजेस आहे त्या पण शिकता येतील असं त्याचं म्हणणं होतं. अगेन ही वूड ब्रिंग अबाउट रिनायसेन्स इन इंडिया.
त्याच्या मते की मेकॉलेच्या मते की भारतामध्ये नवचैतन्य हे निर्माण झालं पाहिजे की जे फक्त इंग्लिश लँग्वेज थ्रूच होणार आहे. नेक्स्ट, इंग्लिश इज द मोस्ट प्रॉमिनंट लँग्वेज ऑफ द वेस्ट. मेकॉले असं म्हणत होता की इंग्रजी ही पश्चिमेकडील किंवा पाश्चिमात्यांची ही प्रमुख अशी भाषा आहे. अगेन, इट इज अ लँग्वेज ऑफ द ट्रेड अँड कॉमर्स थ्रू आउट द ईस्ट. मॅकॉले म्हणतो होता की ही पूर्वकडून आलेली ही जी की भाषा आहे ती व्यापारासाठी अतिशय उत्तम आहे. ह्या लँग्वेजचा उपयोग करून किंवा ही लँग्वेज जेव्हा शिकली जाईल तर त्यावेळेस भारतीयांना इतर परदेशातल्या लोकांशी त्यांना व्यापार करता येईल आणि व्यापार करता आला म्हणजे त्यांच्यामध्ये नक्कीच प्रगती होईल किंवा डेव्हलपमेंट होईल असं त्याचं म्हणणं होतं. नेक्स्ट, अगेन मॅकॉले जो की आहे तर मॅकॉलेच्या मते ही त्याने जे काही सांगितलेलं होतं की त्याचे नेमके पुन्हा त्याने काय म्हटलेलं होतं की त्याच्यामध्ये की इट इज द लँग्वेज ऑफ द रुलिंग क्लास ऑफ द गव्हर्नमेंट. ही कशी आहे तर ही सत्ताधारी किंवा सरकारी भाषा आहे. कारण त्या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं आणि त्यामुळे याच्यावरती जी की भाषा होती किंवा जे काही सत्ता होती किंवा ज्याचं ते गव्हर्नमेंट जे काही होतं ते ब्रिटिशांचं होतं. त्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की सत्ताधारी पक्षाची किंवा ज्याचं सरकार आहे त्याची भाषा जी की आहे ती शिकणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, द इंडियन देमसेल्व्स हॅव अ बिकम डिझायरस ऑफ द रिसिव्हिंग द इंग्लिश एज्युकेशन अँड द स्टुडंट्स ऑफ द इंग्लिश स्कूल्स आर रेडी टू पे द फीज. पुन्हा मॅकॉले असं म्हणत होता की भारतीय हे स्वतः इंग्रजी शिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. इंग्रजी शाळेचे विद्यार्थी ही फी भरण्यास तयार आहेत असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यासाठी त्याने तशी तरतूद पण केलेली होती. त्यावेळेस त्याने 1,00,000 रुपये जे की आहे तर इंडियन एज्युकेशन सिस्टीमला देण्याचा त्याने प्रयत्न केलेला होता. अगेन, इट इज नॉट पॉसिबल टू मेक द निगेटिव्ह पीपल अ गुड स्कॉलर विदाऊट द इंग्लिश. इंग्रजीशिवाय नकारात्मक लोकांना चांगले विद्वान बनवणे शक्य नाही असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे मेकॉले असा विचार करत होता की भारतामध्ये नकारात्मकता आहे किंवा भारतातल्या व्यक्तींमध्ये नकारात्मकता आहे असं त्याला वाटायचं होतं. आणि ही नकारात्मकता किंवा ही जी काही निगेटिव्हिटी आहे ही निगेटिव्हिटी जर कमी करायची असेल तर त्याच्यासाठी फक्त इंग्लिश लँग्वेज शिकणं किंवा इंग्लिश लिटरेचर शिकणं हे इसेन्शियल आहे असं त्याला सतत वाटत असायचं. नेक्स्ट दिलेलं आहे की ओके, द मेन पॉईंट्स इज दॅट व्हॉट आर दी मेरिट्स ऑफ द मॅकॉले मायन्यूट. त्याचे नेमके काय फायदे होते किंवा कुठल्या चांगली गुणधर्म त्याचे नेमके काय होते. तर फर्स्ट, अ क्लिअर कट पॉलिसी ऑन एज्युकेशन. त्याने काय दिले होते की शिक्षणाचं स्पष्ट असं त्याने धोरण जे आहे ते त्याने स्पष्ट धोरण त्याने जाहीर केलेले होते की प्राथमिकपासून तर उच्च स्तरापर्यंत कशा पद्धतीने शिक्षण असलं पाहिजे किंवा करिक्युलम हा कसा असला पाहिजे हे त्याने उत्तम पद्धतीने फ्रेम केलेलं होतं. नेक्स्ट, अगेन डेफिनेट पर्पज ऑफ द एज्युकेशन. शिक्षणामध्ये त्याने निश्चित असं उद्देश जे की आहे ते उद्देश त्याने ठरवलेलं होतं की प्राथमिकपासून तर उच्च स्तरापर्यंत कोणत्या पद्धतीचा अभ्यासक्रम असला पाहिजे, कुठले सब्जेक्ट्स असले पाहिजे, कुठलं लिटरेचर असलं पाहिजे किंवा कुठल्या कल्चरचा त्याने उल्लेख केला पाहिजे असं त्याने सविस्तर त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं. सो त्याचं जे काही पर्पज होतं इज अ डेफिनेट पर्पज ऑफ द एज्युकेशन. अगेन, एस्टॅब्लिशमेंट ऑफ द इंग्लिश स्कूल्स. त्याने काय केलेलं होतं तर इंग्रजी शाळा स्थापन केलेल्या होत्या. आणि इंग्रजी शाळा स्थापन केल्या म्हणजेच काय तर अगेन देर इज अ इंग्लिश लँग्वेज, देर इज अ इंग्लिश लिटरेचर. नेक्स्ट, इंग्लिश ॲज अ मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन. मेकॉलेचं असं म्हणणं होतं की शिक्षणाचं जे काही माध्यम आहे ते इंग्रजीच असलं पाहिजे. कारण इंग्रजीच्या माध्यमातून जे काही शिक्षण मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. नॉट ओन्ली इंडियन एज्युकेशन बट अगेन इट्स देअर इज अ रॅपोर्ट बिटवीन द फॉरेन कंट्रीज ऑल्सो असं त्याचं म्हणणं होतं. देन दी प्रपोजिशन ऑफ दी फिल्टरेशन ऑफ द थेअरी. झिरप सिद्धांत त्या प्रक्रिया जी की आहे त्याने ती प्रस्तावित केलेली होती याच्यामध्ये. आता झिरप सिद्धांत प्रक्रिया याचा अर्थ असा आहे की जे उच्च स्तरावरचे जे व्यक्ती आहे किंवा उच्चवर्णीय आहे किंवा मध्यमवर्णीय जे की व्यक्ती आहेत यांना फक्त यांना शिक्षण द्यायचं आणि खालच्या वर्गापर्यंत हे जे काही शिक्षण आहे ते आपोआप झिरपत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. याचा अर्थ असा की फक्त उच्चवर्णीयांना किंवा जे मध्यमवर्गीय असतील किंवा मध्यमवर्णीय असतील यांना शिक्षण दिलं गेलं आणि त्यांच्या थ्रू ते इतरांना देखील शिक्षण हे देतील. आणि हा झिरप सिद्धांत किंवा ते प्रपोजिशन ऑफ द फिल्टरेशन थेअरी ही हे जे की आहे ते मॅकॉलेने याच्यामध्ये मांडलेलं आहे. नेक्स्ट, सो व्हॉट आर द डी मेरिट्स ऑफ द मॅकॉले मायन्यूट. क्लोजर टू अ संस्कृत
पाठशालास अँड अरेबिक मदरसास, त्याने ज्या काही संस्कृत पाठशाळा होत्या किंवा अरबी जे काही मदरसा होत्या त्या त्याने बंद केलेल्या आहे, बिकॉज ही टोटली फोकस ऑन द इंग्लिश लिटरेचर. सो हे त्याच्यामध्ये डिमेरिट्स होतं. नेक्स्ट दिलेलं आहे सेट बॅक दी ओरिएंटल लर्निंग. त्याने ओरिएंटल जे काही अध्ययन आहे या ओरिएंटल अध्ययनावरतीच त्याने भर दिलेला होता. त्याच्यामुळे भारतातील ज्या काही भाषा होत्या या भारतातील भाषांना त्याने कुठेतरी प्रोहिबिट केलेलं होतं, कुठे त्याच्यावरती त्यांनी बंदी आणलेली होती की फक्त इंग्लिश लँग्वेज जी की आहे तीच शिकली गेली पाहिजे आणि तीच भारतीयांना ती आली पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. सो इट इज अ डिमेरिट्स. नेक्स्ट निग्लेक्ट ऑफ द व्हर्नॅक्युलर्स. व्हर्नॅक्युलर ही जी जे काही आहे त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं, कारण भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा ज्या की आहेत त्या बोलल्या जात असतात. त्याच्यामध्ये भारतीय भाषा जे की आहे, मग पर्शियन असेल, अरबी असेल, संस्कृत असेल किंवा अनेक ज्या काही प्रादेशिक भाषा, ह्या प्रादेशिक भाषांकडे त्याने दुर्लक्ष केलेलं होतं आणि त्याचं म्हणणं व्हर्नॅक्युलर इन द सेन्स ओनली अ फोकस ऑन द इंग्लिश लिटरेचर. सो इट इज अगेन अ डिमेरिट्स. येस. निग्लेक्ट ऑफ द मास एज्युकेशन. त्याने सामूहिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं होतं. याचा अर्थ काय, तर विशिष्ट असे जे काही घटक होते समाजातील किंवा भारतातील किंवा भारतीय संस्कृतीतील, तर याचा अर्थ की उच्चवर्णीय जे की आहेत त्यांनाच शिक्षण दिलं गेलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे प्रत्येकापर्यंत शिक्षण जे की आहे ते जात नव्हतं. सो इट इज अ डिमेरिट्स, दॅट इज अ निग्लेक्ट ऑफ द मास एज्युकेशन. येस. द अपोजिशन ऑफ द संस्कृत अँड अरेबिक लँग्वेज. त्याने संस्कृत आणि अरेबिक ही जी काही लँग्वेज होती जी मुळातच भारताची भाषा म्हणून जी ओळखली जात आहे की ज्याच्यामध्ये भारतीय संस्कृती जी की आहे त्याचं प्रतिबिंब दिसत असतं, तर ह्या भाषांना त्यांनी विरोध केलेला होता. असे बरेचसे त्याचे डिमेरिट्स होते. अँड द लास्ट वन दॅट इज द अपोजिशन ऑफ द इंडियन रिलिजन्स. मॅकॉलेच्या मते भारतीय धर्माचा तो विरोध करत होता. भारतीय धर्माचा विविध प्रकारचे जे भारतातले धर्म आहेत, विविध प्रकारच्या ज्या भाषा आहेत, डिफरंट टाईप ऑफ कल्चर्स आहेत, तो त्यांना अपोज करत होता. त्याच्यामध्ये फक्त वेस्टर्न कल्चर जे की आहे ते वेस्टर्न कल्चरच फक्त भारतामध्ये आलं पाहिजे, भारतामध्ये फक्त इंग्लिश लँग्वेजच आली पाहिजे असं त्याचं म्हणणं होते. सो ओव्हरऑल मॅकॉलेच्या मते इंग्लिश लिटरेचर, इंग्लिश कल्चर, वेस्टर्न कल्चर, इंग्लिश लँग्वेज याच्यावरतीच फोकस होतो असं त्याने त्याच्या जाहीरनाम्यामध्ये 2 फेब्रुवारी 1835 देण्याचा त्याने प्रयत्न केला होता. ओके. सो थँक्यू.